मोहसिनने मागितली 10,000 रुपयाची खंडणी। शास्त्रीनगरच्या मोहसिन नदाफ उर्फ डीके यांच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल। याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की यातील फिर्यादी अर्जुन अशोक वाघमारे, वय वर्षे 33, राहणार शाहीर वस्ती, भवानीपेठ, सोलापूर यांनी यातील आरोपी मोहसिन नदाफ उर्फ डीके, राहणार शास्त्रीनगर, सोलापूर यांच्या विरोधात जेलरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे। त्यांनी आपल्या फिर्यादात म्हटले आहे की संत तुकाराम चौक जवळ रिमझिम बारच्या समोर फिर्यादी अर्जुन वाघमारे हे व त्याचे मित्र अयाज शेख यांनी मिळून 10 दिवसापूर्वी नव्याने सुरू केलेले पान टपरीच्या ठिकाणी नमूद आरोपी मोहसिन नदाफ उर्फ डीके यानी तू इधर नई पान टपरी शुरू किया है ना, तो तुझे इधर के नियम मालूम नहीं है क्या? तुझे अगर इधर पान टपरी शुरू रखना है तो हर महीना 10,000 रुपये हफ्ता देना पड़ेगा। इधर के सब लोग मुझे हफ्ता देते, तेरे को भी देना पड़ेगा। तू अगर मुझे हफ्ता नहीं दिया तो मैं तेरे हाथ पांव तोड़ के तुझे तेरे घर वालों को घर में घुस के खलास कर दूंगा। तू इधर धंदा कैसे कर सकता है, असे जोर जोरात ओरडून धमकी दिले व यातील आरोपी मोहसिन नदाफ याने बेकायदेशीररित्या हप्त्याची मागणी केली आणि जीव मारण्याची धमकी दिली आहे। म्हणून यातील फिर्यादी अर्जुन अशोक वाघमारे यांनी जेलरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून त्याच्या फिर्यादीवरून मोहसिन नदाफ उर्फ डीके, राहणार शास्त्रीनगर, सोलापूर यांच्या विरोधात भारतीय न्यायदंड संहिते कलम 308 व 2 व 352 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आले असून याबाबत पुढील तपास जेलरोड पोलीस ठाण्यातील पोलीस मोरे हे करत आहे।